नमस्कार. आपण ऐकत आहात सिद्धार्थ परब, द अल्टिमेट किंग भाग 9. कॉपीराईट चैत्राली यमगर. ऑफिस सुटायची वेळ झाली होती. 25व्या मजल्यावरच्या काचांवर पावसाचे थेंब आदळत होते. अनन्याने आपली सॅक खांद्याला लटकवली. नाकावरचा तो गोल चष्मा नीट सावरला आणि ती लिफ्टच्या दिशेने चालू लागली. तिच्या मनात अजूनही सिद्धार्थचा तो चेहऱ्यावरचा मास्क आणि नॉट बॅड म्हणत दिलेली ती कोरडी दात सलत होती. स्वतःला खूप मोठा किंग समजतो ना हा खडूस? माझ्या कामाची गती मोजणारा हा कोण? लंडन बिझनेस स्कूलची गोल्ड मेडल जर मी याच्या टेबलवर आदळली असती तर याचे डोळे पांढरे झाले असते. पण थांब मिस्टर सिद्धार्थ परब, तुझा हा युगो जास्त दिवस टिकणार नाही. अनन्याने मनातल्या मनात स्वतःला बजावले. लोअर परळच्या गर्दीतून वाट काढत ती आपल्या चाळीतल्या त्या छोट्याशा वनरूम किचनच्या खोलीत पोचली. घरात पाऊल ठेवताच तिने सगळ्यात आधी तो चष्मा काढून बेडवर फेकला. साधी कुर्ती बदलून कम्फर्टेबल टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली. आता तिच्या चेहऱ्यावरती लाचार गरीब नंदिनी नव्हती, तर वाघिणीसारखी जिद्द असलेली अनन्या वीर प्रताप मोहिते होती. तिने आपला हाय एंड एन्क्रिप्टेड लॅपटॉप ओपन केला. तिने आधीच बनवून ठेवलेलं कॉर्पोरेट व्हॉईस हे फेसबुक पेज लॉग इन केलं. रात्रीचे ठीक 8 वाजले होते. फेसबुकचा प्राईम टाईम, जेव्हा लाखो IT कर्मचारी आणि सामान्य लोक ट्रेनमध्ये किंवा घरी बसून फोन स्क्रोल करत असतात. तिने पहिला रील व्हिडिओ अपलोड करायची तयारी केली. व्हिडिओचा थंबनेल अत्यंत डार्क आणि लक्षवेधी होता. त्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, परब इन्फोटेकचा हुकुमशाह, CEO, कर्मचाऱ्यांचा छळ की माच. व्हिडिओमध्ये तिने सिद्धार्थच्या त्या कडक आवाजाची ऑडिओ क्लिप, जी तिने ऑफिसमध्ये लपून रेकॉर्ड केली होती आणि ऑफिसमधल्या कडक नियमांची माहिती दिली होती. 3, 2, 1 अँड पोस्ट. अनन्याने एंट्री की दाबली. तिचा पहिला वार आता इंटरनेटच्या जगात गेला होता. तिने अत्यंत गर्वाने मान वर केली आणि स्वतःशीच हसली. बघूया आता तुझा हा परब इन्फोटेकचा ब्रँड कसा वाचवतोस ते मिस्टर किंग. दुसऱ्या बाजूला परब इन्फोटेकच्या त्याच भव्य केबिनमध्ये सिद्धार्थ अजूनही बसला होता. त्याने अंगातला कोट काढून सोफ्यावर टाकला होता. शर्टच्या बाह्या दुबडलेल्या होत्या आणि तो हातातील ब्लॅक कॉफीचा आस्वाद घेत समोरच्या मोठ्या स्क्रीनकडे पाहत होता. त्या स्क्रीनवर अनन्याच्या कॉम्प्युटरचा मिरर ॲक्सेस तर होताच, पण तिने आत्ताच अपलोड केलेल्या फेसबुक रीलचा लाईव्ह डेटाही दिसत होता. केबिनचा दरवाजा उघडून कबीर आत आला. त्याच्या हातात मॅक्सवेल प्रोजेक्टची फायनल कागदपत्रे होती. स्क्रीनवर ते फेसबुक पेज पाहून कबीरने कपाळावर हात मारला. अरे सिद्ध, हिने खरंच व्हिडिओ अपलोड केला रे. आणि बघ, अवघ्या 10 मिनिटात त्याला 5,000 व्ह्यूज आलेत. कमेंट्समध्ये लोक तुझ्या नावाने खडे फोडतायत. सिद्धार्थने कॉफीचा एक घोट घेतला. त्याच्या ओठांवर एक अत्यंत देखणं, डेंजर आणि पुरुषू हसू उमटलं. कबीर, ती स्वतःला खूप मोठी चालबाज समजते, पण तिला हे माहीत नाही की ती ज्या फेसबुकच्या अल्गोरिदमचा वापर करून मला बदनाम करायचा प्रयत्न करते, त्या फेसबुक इंडियाच्या हेडला मी आत्ताच एक मेसेज केला आहे. म्हणजे तू तो व्हिडिओ डिलीट करायला सांगितलास का? कबीरने उत्सुकतेने विचारले. नाही कबीर, डिलीट केला तर खेळातली मजा संपून जाईल. सिद्धार्थ खुर्चीवरून उठला आणि काचेच्या खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. मी त्यांना सांगितले की या व्हिडिओची रीच अजून वाढवा. या रीलला अजून व्हायरल करा. कबीर चक्रावला. तू वेडा झालायस का सिद्ध? स्वतःचीच बदनामी करायला सांगतोस? हा बदनामीचा खेळ नाही आहे मित्रा, हा चक्रव्यूह आहे. सिद्धार्थचे डोळे तीक्ष्ण झाले. हा व्हिडिओ जितका व्हायरल होईल तितका अनन्याचा आत्मविश्वास वाढेल. तिला वाटेल की ती जिंकतेय आणि जेव्हा ती तिच्या यशाच्या शिखरावर असेल, नेमकी त्याच वेळी मी अशी खेळी खेळेन की तिला समजेल या साम्राज्याचा किंग मीच आहे. तिची ही जिद्द मला अजूनच वेड लावते रे. मला पाहायचंय की ती पुढे काय करते. दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 8:45 वाजता अनन्या ऑफिसमध्ये पोचली. तिने नेहमीप्रमाणे साधी गुलाबी कुर्ती घातली होती. आज डोळ्यांवर तोच मोठा चष्मा होता, पण आज तिच्या चालण्यात एक वेगळाच ताठा होता. ती जशी फ्लोअरवर आली, तिला संपूर्ण ऑफिसमध्ये एक वेगळीच खळबळ उडालेली दिसली. कर्मचारी कॉम्प्युटरच्या आडून आपापसात कुजबजत होते. एकमेकांना फोनवर काहीतरी दाखवत होते. अरे, तो फेसबुकवरचा व्हिडिओ पाहिलास का? आपल्या खडूस बॉसची पूर्ण बँड वाजवली कुणीतरी. एक कर्मचारी हळू आवाजात म्हणाला.
हो यार, अगदी योग्य बोललाय तो व्हिडिओ बनवणारा. या सिद्धार्थ सरला स्वतःशिवाय कोणी माणूसच वाटत नाही, दुसरी मुलगी म्हणाली. हे ऐकून अनन्याच्या चेहऱ्यावर चष्म्याच्या मागून एक विजयी हसू उमटलं. ती तिच्या डेस्कवर बसली आणि तिने लपून मोबाईलवर तिचे फेसबुक पेज चेक केले. लाईव्ह स्टेटस, 5,00,000 व्ह्यूज, 50,000 शेअर्स आणि हजारो कमेंट्स. व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. मीडिया हाऊसने यावर बातम्या बनवायला सुरुवात केली होती. मिस्टर सिद्धार्थ परब, तुझा हा अहंकार आता फक्त 24 तासांचा पाहुणा आहे. आज संध्याकाळी जेव्हा दुसरी रील येईल ना, तेव्हा तुझा हा परब इन्फोटेकचा स्टॉक मार्केटमधला आलेख थेट खाली येईल. अनन्याने मनातल्या मनात विचार केला आणि वेगाने टाईप करू लागली. 8:55 झाले. संपूर्ण फ्लोअरवर तीच नेहमीची भयानक शांतता पसरली. सिद्धार्थ आपल्या नेहमीच्या रुबाबात काळ्या रंगाचा 3 पीस सूट घालून कॉरिडॉरमधून चालत येत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव नेहमीप्रमाणेच कडक आणि गंभीर होते. जणू काही झालंच नाही आहे. तो अनन्याच्या डेस्कपाशी येऊन थांबला. त्याच्या अंगातील महागड्या परफ्यूमचा सुवास हवेत पसरला. अनन्या घाईघाईने उभी राहिली. गुड मॉर्निंग सर, तिने अत्यंत नम्रपणे म्हटले. पण आज तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक आव्हान होतं. सिद्धार्थने तिच्याकडे पाहिलं. त्याचे भेदक डोळे तिच्या नाकाच्या शेंड्यावर असलेल्या चष्म्यावरून फिरले. गुड मॉर्निंग नंदिनी. आज संपूर्ण ऑफिसमध्ये कामापेक्षा लोकांच्या जिव्हा चालतायत असं वाटतंय. बाहेर काय कचरा चाललाय याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मला आज दुपारी 12 वाजेपर्यंत नवीन प्रोजेक्टचा प्रायव्हसी रिपोर्ट माझ्या टेबलवर हवा आहे. समजलं? हो सर, वेळेत मिळेल. अनन्याने थेट त्याच्या डोळ्यात पाहून उत्तर दिले. सिद्धार्थ तिच्या थोड्या आणखीन जवळ झुकला. त्याचा तो तगडा देह आणि त्याची भयानक ऊर्जा अनन्याला पुन्हा एकदा जाणवली. त्याने अतिशय शांत पण धारदार आवाजात म्हटलं, आणि हो नंदिनी, काही लोकांना वाटतं की सोशल मीडियावर 4 व्हिडिओ टाकून ते एखादं साम्राज्य हलवू शकतात. पण त्यांना हे माहीत नसतं की काही राजे युद्धाची घोषणा होण्याची वाट बघत असतात. कारण त्यांना शत्रूंना पळवून नाही तर जागच्या जागी संपवायचं असतं. बाकी रिपोर्ट वेळेत येऊ दे. सिद्धार्थ एवढंच बोलला आणि केबिनमध्ये निघून गेला. त्याचे हे शब्द ऐकून अनन्याच्या काळजाचा ठोका चुकला. याला माझ्याबद्दल संशय आलाय का? की हा फक्त जनरल बोलत होता? तिच्या हाताला हलकं कापरं भरलं, पण तिने लगेच स्वतःला सावरलं. नाही, हे शक्य नाही. मी माझा लॅपटॉप, IP ॲड्रेस सगळं सुरक्षित ठेवले. हा फक्त स्वतःचा इगो वाचवण्यासाठी हवेत तीर मारतोय. खेळ आता एका अशा वळणावर आला होता जिथे अनन्या स्वतःला शिकारी समजत होती आणि सिद्धार्थ तिला तिच्याच जाळ्यात अडकवून आपल्या प्रेमाच्या किल्ल्यात ओढत होता. भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडत असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.